हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 5:30 वाजल्या सायंकाळच्या आणि मी चाललो इकडे जरा राऊंडअप मारले आज रानात मस्तपैकी जरा खे बांधायला मारले. तुम्हाला जळल्यावर पण धावण्यात येईल असा विषय. आणि आज सगळ्याकडे जे रानाच्या कडे जे बांधाने मारून घेतले मस्तपैकी आणि मी आलो इकडे. म्हणलं तुम्हाला दावा आज झलक काय काय पाण्याचा मग इकडं राहिलाय ते नेहावं म्हणलं जाताना. काय धार काढायला लागते संध्याकाळच्याला असा विषय होतोय. हो इधर पडा आहे जग. इथंच पाणी वाड्याचं भरून फवारलंय मस्तपैकी. मी काळा दिसतोय का दिसून द्या, काय काळा नाही. काळा असलं तरी काय नाही, काळी आई काळीच आहे की. आपण काळी आईशी लेकरत त्यामुळे आपण बी काळच असलं पाहिजे. खरे का नाही, त्यात काय वांधा नाही. आणि अशा प्रकारे आहे विषय. काय नाही मित्रांनो, निवांत रिलॅक्स झाले. बघा कसं वातावरण झालंय. या डीपीच्या कडेने बी राऊंडअप मारून घेतले. ते तिकडं तुम्हाला ताल दिसते खाली, त्या तालला बी राऊंडअप मारले मस्तपैकी. वर बी तिकडं आंब्याकडे बी मारले. सईकडं आज काम केलंय. तर काल मारले बघा ह्याच्यावर तणनाशक आणि दिसतोय इफेक्ट थोडा थोडा. अजून काय असं जळले म्हणजे दिसा नाही काय. मला वाटते कालच मारले, आज इफेक्ट दिसायला पाहिजे होता, पण एवढा काही इफेक्ट म्हणावा असं दिसा नाही फवारलेला. बघू काय होते काय नाही, जळते का नाही. वरचं जळले बरं का, पण इथं जरा इफेक्ट दावा नाही औषध. काय विषय झालाय काय माहिती. मारलंय तर खरं मग रोपात वरच्या तर रोपातलं लय भारी जळले, पण तिथं काय एवढा इफेक्ट वाटा नाही म्हणावा असं. पण जळण हळूहळू काय अडचण नाही. काल तर मारलंय, आज उद्या जळायला पाहिजे, खाक पाहिजे. ऊन पडल्यावर लय बाहेर जळते. आज काय सकाळ धरणं ऊन नाही, त्यामुळे जळलं नसेल असं मला वाटते. आणि उडदाचं इथं हिरवा आहे, वरच्या तुरीच्या रानात आंब्यापाशी हिरवा आहे. खाल्ल्या तुकड्यातला काढायचा आहे उद्या परवा दिवशी. माणसं लावल्यात, माणसाला कोण गोळा करून घ्यायचा ना आपण मशीन लावून करून घ्यायचं असं नियोजन ठरलंय. आणि घरापासला बी आलो काढायला तुरीतला. ही एक तुकडं वरचं तुरीचं तुकडं. तेव्हा तिकडे तुरी दिसतात का तुम्हाला आंब्याकडे, ते तुकड्या दोन्ही तर हिरवा राहिलाय. मग शेंड्याला शेंगा हिरव्या येतं. तुम्हाला दाव का हे असा विषय मित्रांनो. अशा शेंगा वाळायला लागल्या ते, पण वाल्यात कुठं मग म्हणलं राहून द्यावं 5-6 दिवस. लागला पिवळा पडाय पाला. हो का, आता काळा भांगार बी झाल्यात दिसलं का. थांबावं म्हणलं जरा. थोडं कसं आहे मनाने वाळल्यालं ना असं काढून टाकून वाळ्यात फरक पडतो. बी किचकट होत्यात नाही तर उडदातलं, बाकीचं काय विषय नाही काय. हो का, मस्त आहे असा विषय. हो का, ह्यातलं तर कवळच दाण आहेत. हो का, तो मला डायरेक्ट डेमो दावला मी की बाबा थांबायची गरज आहे ह्याला, बाकीचा काही विषय नाही. आणि आहे बघतोय मी काय विषय. ह्यात तसले ह्या कांद्याच्या रोपात तसली रान मिरची जास्त उगवली. रान मिरची म्हणजे काय. हो काय, ह्याला रान मिरची म्हणतात. मिरची सारखी दिसते सेम टू सेम, पण रान मिरची म्हणतात आमच्याकडं. तुमच्याकडे काय म्हणतात काय मला माहीत नाही. आमच्याकडे तर रान मिरची म्हणतात. डेपुतली फौज करते चार कोणतरी मोटर चालू केली वाटतं. मी बिवलो ना म्हणलं महाग काय अचानक चार करते. आबा येते ना गुरु घेऊन आता थोड्या वेळात. आणि मग काय विषय नाही, असाच विषय चालू आहे आज दिवसभर हिचं गाईचा झार पडा ना. सकाळ दरनं हिथलं काम उरकल्यापासून गाईच्या मागं बसलोय, पण गाईचा काय झार पडा ना. गाईचा झार पडा ना, मग सकाळ दरनं बसलो आणि आता 5:30 वाजता झार पडलाय. तिकडून आलो झार टाकून आणि मग इकडे व्हिडिओ काढायला आलो डायरेक्ट. असा विषय आहे दिवसभराचा आज, काय नाही. आणि कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, तुम्ही म्हणत असताना आम्हाला फवारलेलं हे व्हिडिओ म्हणजे काढीत जा काय,
मोबाईल धरायला कोण नसतं मित्रांनो, घ्या समजून. मी सांगत असतो हे काम केलं, मी ना कामातनं निवांत झालं सांगत असतो हे तिथं हे काम केलं ते केलं. ते असं कामात काढायला कोण आहे आपल्यासोबत सांगा बरं तुम्ही, कोण धरणार मोबाईल आणि काय. त्यामुळे मी नाही काढीत व्हिडिओ कामाच टायमाला. दहाल्यावर डायरेक्ट दावाची ते तास असं केलं, विषय संपला. लई बाबा तुम्हाला एखाद दिवशी लईच बघायची इच्छा असली तर दावीनच, तसं काय नाही. पण नाही, मला शक्यच होत नाही कामात असताना, कारण की मी एकटाच काम करतो, आबाकडे गुरं असतात. त्यामुळं मला काहीच घडत नाही तिथं महाग कोणतं उभा राहून माझा व्हिडिओ काढावून, इतका टाईम नसतो. त्याच्यामुळं नाही, भरपूर कामं असतात मित्रांनो, काय सांगण्यात मजा नाही. पण हा विषय रोजचा थोडाफार तो धावण्याचा प्रयत्न असतो आपला, बाकीचं काय नाही. आणि आमचा अण्णा आलं ते तिथं कोपऱ्यावर गुरं घेऊन, तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती. तो का इकडल्या साईडला बघा, तो का माझ्या बोटात सरळ समोर तिथे लिंबापाशी आल्यात गुरं घेऊन. म्हणजे येताना घरी वाटते आता 10-15 मिनटात. अण्णा तिथं थांबलेत, अण्णाने लावली बांधाच्याकडे शिवरी, ती बघतात वाटतं. मी हिथं एक येतो रील काढायला, तिकाल्या वाटेल एक असतो. काय असतं माहिती की मित्रांनो, काय नसतं, चलत राहायचं फक्त, बाकीचं काय नाही विषय. आणि आबा अजून कसं काय ना हीच मी प्रतीक्षेत आहे. आबा आलं म्हणजे ओके नियोजन होतं. येते आबा आता 10-15 मिनटात, मला असं वाटायला लागले. तुम्हाला म्हणलं होतं काय आधी मी येते, जाऊन द्या, डबल झालं. चुकीला माफी असावी, नाही माफ केलं तरी काय विषय नाही, पण चलतं एवढं तेवढं. विशाल सर लागल्यात फोन करायला, मागाशी जे म्हणलं होतं कुठे गेलता काय माहिती. मी आता इकडं आलो आहे. इसल्या कुठे गेलाय काय माहिती. का हो ओ विशाल, का हो जात त्याच्या आलाय तो म्हणला का इकडेच फिरतोय. आमच्या अनाज तो तिथं लय शिवरी मोठी झाली पलीकडल्या साईडला. इथं जरा बुटकी राहिली, इथं पौष्टिक खात भेटलं नाही काय बहुतेक वाटते. जग राहायचा न्यायचा माझा घरी, राहायचं ध्यानात जायचं, जग न्यायचा. इथं राहायचं, मी आलो त्यासाठी राहायचं इथं व्हिडिओच्या नादात. आणि असा विषय आहे. आणि बाकीचं काय नाही मित्रांनो, आज काय पावसाचं वातावरण कडनी बी दिसलं नाही. आणि आबाळ बी काय एवढं म्हणजे विशेष काय उतरलेलं कुठं दिसत नाही का, असं झाले काय. असं एवढं विशेष नाही आज, म्हणजे पावसाचं म्हणजे एवढं काय नाही, म्हणजे कुठं उतारता येईल बादा येते असं काही विषय नाही. आणि आहे सगळंच. 2-3 दिवस झाले दिली सुटका, काय करतोय काय माहिती, अजून काय सांगता येत नाही. काय होऊ शकतं काय सांगता येत नाही. बघू आता रानातले कामं चालू झाल्या, काहीतरी ॲडजस्ट करून करायचं काम, हे बी चालू ठेवायचं, बंद पडून द्यायचं नाही. कामात कामं करायची असतात, किती काम असली तरी. काय करे का नाही, मन लावून केल्यावर होते सगळी पार पडते, काय विषय नाही. मी कोक्यांनी फिरावून वरडाय सुरू केले. आमचा आणून वहिनी काय करतात ते काय माहिती. तिकडे आहेत बांधकामाच्या पलीकडल्या साईडला, तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती, गंजीच्या वरनं बघा तो आणून दिसतोय तिकडं. काय नियोजन चाललंय काय माहिती, त्यांनाच माहिती. आता कसंही माहिती का, आमचा अनुभवनी त्यांनी एका तुकड्यातला उडीत काढलाय, तिथं अण्णा जरा पाहणी करते. तुम्हाला अण्णा मग धावलं का, तिथं जरा उडीत काढून टाकला, त्यांनी वाळून गेला तर पूर्ण, त्यामुळे त्यांनी काढून टाकले तुकडं घरची घरीच. उद्या घेताना करून वाटतंय बहुतेक, मला असा अंदाज आहे. काय नाही आता, काय सुरुवात झाली आता, त्याचा दिवस झाला संपलंच म्हणायचं. उडदच किती 2.5 महिन्याचं पीक असतं, त्यामुळं काय विषय नाही. आणि विषय आहे तो सगळा माणसापाशी येऊन ठेपतो, थांबतो. तू म्हणता ठेपतो काय बोलतोय, असला ठप्प होतो, असा विषय. आणि कीर्तन मला ऐका येते इकडे कुठेतरी मोरवडात का मोरवडलाच ऐका येते मला वाटते. इकडल्या साईडला मोरवड गाव आहे, आणि इकडलं थोडं वरच्या साईडला वंजारवाडी, आणि ह्या साईडला आमचं विठ, आणि मागच्या साईडला सरळ माग करमाळा, आणि इकडल्या थोडं वरच्या साईडला झरे. अशी कडनी गाव आहेत आमच्या. याची तुम्ही नोंद घ्यावी अशी माझी विनंती आहे. आणि माझा 10 मिनिटाचा व्हिडिओ झालाच म्हणायचं थोडक्यात. आणि मी तुम्हाला सांगितलं दिवसभराचा विषय.
आणि मी करतो व्हिडिओ एंड. भेटू सकाळनं नवीन विषय घेऊन काहीतरी. चला बाय बाय. रामकृष्ण हरी.